नमस्कार मंडळी, मी समाधान रतन राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, घंटी वाजवायचं मात्र विसरू नका. तर चला, आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची जबाबदारी व कर्तव्य. जिल्हा परिषद सदस्यांचं कर्तव्य आहे व जबाबदाऱ्या. जिल्हा परिषद सदस्य हे जिल्हा स्तरावरील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. काय आहे तर जिल्हा परिषद सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तिचे सदस्य म्हणजे लोकप्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारी संपूर्ण जिल्ह्यातील विकासावर. मुख्य कर्तव्य काय आहे तर जिल्ह्यातील विकास आराखड्याची आखणी करणं हे सुद्धा त्यांचं कर्तव्य आहे. शिक्षणाबाबत प्रस्ताव तयार करणं, आखणी तयार करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, वास ठेवणं. जिल्ह्यात कुठे कुठे रस्ते चालू आहेत, कोणत्या कोणत्या पंचायत समिती अंतर्गत कामे चालू आहेत, पण कोणत्या कोणत्या ग्रामपंचायतमध्ये कामे चालू आहेत, कुठे कुठे रस्ते चालू आहेत, आरोग्याबाबत काय पोझिशन आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय चालू आहे, आरोग्य सेवक काम करतो आहे की नाही, वैद्यकीय अधिकारी वेळेवर जातोय की नाही, या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणं हे जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे आणि त्यांची ती जबाबदारी आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेचं काय चालू आहे, पाणी पुरवठा योजना बरोबर आहे का, शेती बाबतीतची माहिती बरोबर व्यवस्थित प्रत्येकांना कृषी अधिकाऱ्यामार्फत पोहोचते आहे का, जे पंचायत समितीला कृषी अधिकारी असतात त्यांच्या. सिंचनाबाबतची माहिती, महिला व बालकल्याणबाबतचे प्रस्ताव, महिला बालकल्याणबाबतच्या योजना व इतर क्षेत्रातील विकासासाठी योजना तयार करणे, यांच्यासाठी योजना तयार करणे व त्याच्यावर लक्ष ठेवणे हे जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे. विकास कामाची अंमलबजावणी करणे, मंजूर जी योजना आहे ती वेळेत व योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यावर देखरेख करणे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे. आर्थिक नियंत्रण, जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक तयार करणे, निधीचं वितरण करणे व अभिलेख तपासणे, हे अभिलेख तपासणे सुद्धा जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे. अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवणे, तक्रारीची चौकशी करणे आणि आवश्यक ती कारवाई सुचवणे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्यांचं काम आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील जबाबदारी, जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, दवाखाने यांची स्थिती पाहणे. जिल्ह्यातील शिक्षण विभागातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत यांची स्थिती काय आहे, शिक्षक वेळेवर येतात का, हेडमास्तर बरोबर काम करत आहे का, त्यांचं रेकॉर्ड व्यवस्थित आहे का, खिचडी व्यवस्थित चालू आहे का, मुलांना योग्य मिळते आहे का, तिचा दर्जा कसा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये OPD रोज चालू आहे का, पेशंटना औषधी गोळ्या वाटप करता आहेत का, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर आहेत का, वैद्यकीय अधिकारीवर वाच कोणाचा आहे का, नाहीतर नसेल तर आपण त्या बाबतीत सूचना द्यावा किंवा आपण आपल्या वरिष्ठ कार्यालयाला ती माहिती द्यावं किंवा त्याबाबत लक्ष ठेवणं हे सुद्धा त्यांचं काम आहे. जिल्हा परिषद सदस्यांचं ते काम आहे. दवाखान्याची स्थिती बरोबर आहे का, कुठे बिल्डिंग पडलेली आहे का, प्राथमिक आरोग्य केंद्राला कुठे डॅमेज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं, कोण्या रुग्णाला इजा होईल का, हे पूर्वयोजना किंवा पूर्वनियोजन करणं हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे. कारण ते त्या याच्यामधील ते जिल्हा परिषद सदस्य म्हणजे लोकप्रतिनिधी आहे. नव्या शाळा, आरोग्य केंद्र याची उभारणी करण्यासाठी प्रयत्न केले. एखाद्या 2-3 गावांमधून शाळा नसेल त्या ठिकाणी नवीन शाळा उभारण्याकरता प्रयत्न करणे, आरोग्य केंद्राबाबतची माहिती देणे किंवा आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य यांचं काम आहे. पाणी पुरवठा व स्वच्छतेबाबतीत जर पाहिला तर पिण्याच्या पाण्याच्या योजना जिल्ह्यात कुठे कुठे आहेत व स्वच्छता मोहिमा कुठे कुठे आहेत याबाबत पूर्ण राबविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची जबाबदारी आहे. या योजना राबवल्या पाहिजे. स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या योजना राबवणं अत्यंत गरजेचं आहे. शेती व ग्रामीण विकास योजना, शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना किंवा सिंचन प्रकल्प, शेतीमाल व वनसुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद सदस्य यांनी पाठपुरावा केला पाहिजे. ते त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. ग्रामपंचायत यांना मार्गदर्शन करणे, पंचायत समिती
व ग्रामपंचायत कामावर लक्ष ठेवणे. एखादी ग्रामपंचायत काम व्यवस्थित करत नाही त्याबाबत BDOंना माहिती करणे, COंना माहिती देणे किंवा त्याबाबतची सविस्तर माहिती वरिष्ठांना कळवणे आणि त्या ग्रामपंचायतवर वास ठेवणे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे. किंवा चर्चा करून प्रकरण मिटवणे, कामाचा दर्जा वाढवणे, सल्ला देणे, जनतेच्या अडीअडचणी मांडणे आणि आपल्या मतदारसंघातील जनतेच्या अडीअडचणीच्या मागण्या जिल्हा परिषदेमधील उच्च बैठकीत मांडणे, शासनाशी समन्वय ठेवणे, जिल्हा परिषदेतील निर्णय व योजना राज्य शासनाची समन्वयातून राबविणे हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य यांची काम आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. पंचायत समिती सदस्यांची जबाबदारी काय आहे? काय करतोय पंचायत समिती सदस्य? पंचायत समिती ही तालुका स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तिला काही राज्यामध्ये पंचायत, तालुका पंचायत असेही म्हणतात. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यामधील मधला दुवा म्हणजेच पंचायत समिती होय. पंचायत समितीच्या सदस्यांची कर्तव्य काय तर तालुक्यातील विकास काम राबविणे, तालुका स्तरावरील शिक्षण विभागाकडे लक्ष ठेवणे, आरोग्य विभागाकडे लक्ष ठेवणे, पाणी पुरवठा विभागाकडे लक्ष ठेवणे, शिक्षण, शेती व महिला बाल कल्याणकडे लक्ष ठेवणे, रोजगार हमी योजनेकडे लक्ष देणे, त्या रोजगार हमी योजना अंमलात आणण्याबाबतची माहिती देणे, तक्रारी मिटवणे, ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या कामाचे नियोजन करणे व नियंत्रण ठेवणे, शासनाच्या योजना अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या योजना, उदाहरणार्थ प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत, जल जीवन मिशन, ग्रामपंचायतच्या सर्व योजना राबविण्यात सहकार्य करणे, अधिकाऱ्याशी समन्वय करणे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून आपल्या मतदारसंघातील व तालुक्यातील कामे पार कसे पाडता येतील याबाबत पंचायत समिती सदस्य यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ही त्यांची कर्तव्य आहे व त्यांची ती जबाबदारी आहे. विकास निधीचा उपयोग, पंचायत समितीच्या मिळालेल्या निधीचा उपयोग करणे, पारदर्शक व लोकहितार्थ पद्धतीने काम करणे, जनतेच्या समस्या मांडणी, गावातील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्यांच्या मागणी व पंचायत समितीच्या बैठकीत ह्या सर्व गोष्टी मांडणे हे पंचायत समिती सदस्यांचं काम आहे आणि जबाबदारी आहे. शिक्षण क्षेत्रातील जबाबदारी, प्राथमिक शाळांची देखभाल दुरुस्ती, शिक्षकांची उपस्थिती, शाळेतील सोयीसुविधा ह्या व्यवस्थित आहे का, मुलांना पिण्याची पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये बरोबर आहे का, त्या पूर्ण पाहणे पंचायत समिती सदस्यांचं काम आहे. शिक्षक वेळेवर हजर येतो का याबाबत लक्ष ठेवणे, दुरून पाहणे आणि लक्ष ठेवणे या सगळ्या गोष्टी पंचायत समिती सदस्यांचं काम आहे. उपक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अंगणवाडी, लसीकरण असेल, ह्या सर्व मोहीम सर्वांची नेहमी भेटी घेणे व त्या आरोग्य केंद्राच्या व अंगणवाडी लसीकरणामध्ये भेट देणे, देखरेख करणे, देखरेख ठेवणे, त्याबाबत काही उपाययोजना सुचवणे हे सुद्धा पंचायत समिती सदस्य यांचे काम आहे किंवा नैतिक जबाबदारी आहे, सामाजिक व जबाबदारी आहे. विकास कामात पारदर्शकता राखणे, लोकहिताला प्राधान्य देणे, भ्रष्टाचार टाळणे हे सुद्धा पंचायत समिती सदस्यांचं काम आहे. धन्यवाद. नमस्कार.